झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। आजपर्यंत मुंबई मॅन्शन मध्ये सिटी सुंदरीजने तुम्हाला मार्गदर्शन केलं, मेंटॉर केलं, खूप काही शिकवलं। पण आता वेळ आली आहे त्यांना त्याची परतफेड करण्याची। गिफ्ट देणार तुम्हाला। आता आपली जबाबदारी उलट होणार आहे, रिव्हर्स स्वीप। आता गावरान ब्रो सिटी सुंदरीजला टास्क पूर्ण करण्यासाठी मेंटॉर करतील आणि ते आपल्या आयुष्यात काय करतात आणि त्यांचं स्किल्स म्हणजेच कौशल्य कशात आहे ते सिटी सुंदरीजना शिकवतील। तुमच्यावर जबाबदारी आहे, कारण त्यानंतर त्यावर तुमची परीक्षाही होणार आहे। ओके, सो ऑल द बेस्ट। आता कसं वाटतंय गावात सिटी गाजतंय। काय करतोस तू? मी समज करतो बोल। बैलांचाच आपला रोल कुठला आहे, बैलांचाच तेवढंच करायचं। मग काय नाही काय नाही नाही काय बैलांजवळ नाही जाणार, जवळ दुसरं काहीतरी कर। बैलांच्या मागं उभं राहायचं, जवळ कशाला जायचं? ते जे पण आहे बैलांकडे नाही हे करणार। वेडा आहेस का? मग बैलांच्या अगोदर गोटा साफ करायला लागतो, ही आणखीन काम आहेत। रोजगार म्हणजे जसं मी शेतात जाऊन दिवसाचा रोजगार पैसे कमवतो, तसं तुला ते मी केलेलं काम तुला ते आज करायचं आहे। तिला रोजगार करतोय आम्ही ते, तसा तू माझ्यासाठी आज रोजगार करतो। व्याकरणची सगळी आई माही करून टाकलीस तू। पण तू आता तुझं जे काम आहे ते तुला मला शिकवायचं आहे या टास्क मध्ये। तू आता मेंटॉर आहे, मी स्टुडंट आहे आज। काम म्हणजे आता ते कार्यक्रम करतो ना, हो, गोंधळ जागरण शिकवायचं करतो। का तुला? यार काल लहान डुक्कर होतं म्हणून ठीक आहे, मोठे डुक्कर असेल तर कसं करणार मी पवन? आज मोठंच पकडा लागेल। मला तर खूप टेन्शन आलंय आता हे ऐकून, कारण तुला तर सवय आहे हे करण्याची। पण काल जसं मोठं डुक्कर होतं ते जर पकडायची वेळ आली तर मला त्याला बघूनच भीती वाटते रे। मी आहे ना, मी सांगू तुला कसं पकडायचं कसं नाही। आणि समज ते पकडता पकडता मी पडले तोंडावर, मला लागलं, मग तुला कसं घसीटत नेलं त्यांनी मला तर? मी आहे लगेच जवळ धरून घेतो तुला, तिचं मी धरेन, पण तू प्रॅक्टिस कर, धर त्याला। तुला दुसरं काय येतं का डुक्कर पकडणं सोडून? अजून तुझं कशात कौशल्य आहे? मी मार्के बैल पकडतो। अरे यार, प्राणी पकडणं एवढी मोठी शिंगाची बैल पकडतो। नको नको नको, डुक्कर परवडलं त्याच्यापेक्षा। मज्जा ते मला खूप येऊ राहिली, पण आज टास्क आहे टास्क। तास नाही, आज माझी एकदम मन खुशी ना। आता तुला सगळे गल्ले फिरवणार मी माझ्यासोबत चरण घेऊन। काही दिवस मी फिरत होतो, आज माझ्यासोबत तू फिरणार आहे। मी बघितलं काल ते छोट्या डुकराला जेव्हा मी पकडलं आंघोळ करण्यासाठी, तेव्हाच त्याला धरून ठेवणं एवढंच होतं ते, तरी पण त्याची शक्ती एवढी होती ना, त्याला धरून ठेवणं डिफिकल्ट होतं माझ्यासाठी। तर मोठंवालं डुकराला मी कसं काय पकडणार आहे? पकडू? आज निघतोय, हात निघतोय माझा, नाही तर बोट तरी निघतायत नाही असं वाटतंय मला। काहीच नाही निघणार, हात नाही निघणार। श्री स्वामी समर्थ। तर मग परत आल्यावरती आंघोळ विंघोळ करून एकदम रेडी खुशीला घेऊन मंदिरात, आणि मंदिरामधून आल्यावरती मग तो बोलणार सगळ्यांशी। बोल, खाऊ नका, पोहे खाल्ले सकाळी। जाम क्यूट आहे हा, जाम क्यूट आहे। सगळीच पोरं खूप क्यूट आहेत गावातले सगळे, ही पण। बोला, पंगत नाही बसली, बोलायला बसलो। गप्पा करायला बसवलंय ना? सांगा की मग मला पवन बद्दल काहीतरी। काही नाही, असं काही नाही 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 सांगायचं. नाही नाही, सांगा की, सांगावीच लागेल। नाही 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 नाही, त्याचं नका ऐकू, माझं ऐका, माझं ऐका। हा ते माहितीये, पण त्यांना मेन मुद्दा लागू राहिला, काय काय माहित त्यांना। ते डांबरटपणा ऐकायचा आहे मला त्याचा। हा ना, काय करतो? जे सांगितलं ना ते अजिबातच नव्हतं ऐकत। पण हे जे तुम्ही म्हणालात ना की जे सांगितलं ते ऐकायचं नाही, ते तो अजूनपर्यंत करतो। कालचा दिवस खूप मस्त गेला। पवननी मला काय काय शिकवलं, आणि आम्ही बकरीचं दूध काढलं, छोट्या डुकराला आंघोळ घातली, गोठा साफ केला,
स्वयंपाक केला, खूप काय काय केलं काल. हरणाने कुद्या मारल्या त्याने कसं आहे मग मॅडम गावातलं आणि शहरामध्ये काय फरक वाटला तुम्हाला? खूप फरक आहे, खूप फरक आहे प्रत्येक गोष्टी बाबतीत. म्हणजे आता माणसांबाबतीत सांगायचं झालं तर मला असं वाटतंय की माणसं खूप जास्त प्रेमळ आहे तिथली. शहरातल्या माणसांना वेळ नसतो, खूप आपापल्या कामात सगळे व्यस्त असतात, त्यांना एकमेकांना द्यायला वेळ नसतो. जेवढा तुम्ही ते प्रेमाने वेळ देताय ना सगळ्यांना, आम्हाला, आणि इतकं प्रेमाने आम्हाला स्वागत करताय, काही लागलं तर सगळे इकडे येत आहे आम्हाला मदत करायला, तर हे खूप वेगळं आहे शहरापेक्षा आणि मला खूप आवडलं आहे इथलं कल्चर. इथेच राहणार तर मग मॅडम? माझं काम तिकडे आहे शहरात, नाही तर राहिले असते मी इकडे. पण बाकी पण काही गोष्टी खूप वेगळ्या आहेत, जसं की म्हणजे साधं दूध ही गोष्ट काढावी लागते मला घरी, जेव्हा कष्टाचं काम आहे इकडे सगळं. पण तिकडे कष्ट वेगळे आहेत, तिकडे कामाचे खूप कष्ट होतात तिथे. म्हणजे मी पण आता माझी एक शिफ्ट असते, ती 13-14 तासाची माझी शिफ्ट असते शूटिंगची. एकत्र 13-14 तास काम करायचं असतं, त्याच्यात 2 तास यायला जायला लागतात. सो तिकडे पण कष्ट नाहीये तसं नाहीये, सगळीकडे तुम्हाला कष्ट करावेच लागतात, पण वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट आहेत किंवा वेगवेगळे आता गोष्टी आहेत की आता जसं मी काल पाटा वरवंटा वापरला, मला झालं की मिक्सर मध्ये टाकून 2 मिनिटात निघाला असतो तो. सो गावाकडचा पवन आणि मुंबई मॅन्शन मधला पवन ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण गावाकडे पवन जो सुटला होता तसा मी इथे पवनला बघितलंच नव्हतं की भाई अपना राज आहे, या झोन मध्ये तो होता पूर्ण वेळ. तर मला खूप छान वाटलं की तो ते एन्जॉय करतोय. मला सांगा, पवन लहानपणी कसा होता, जेव्हा असा या पोरान एवढा होता तेव्हा कसा होता? तो शाळेत जायचा, शाळेत लहानपणी टाकलं होतं ना शाळेत नाही गेला, दप्तर फेकायचा, मागं यायचा, इकडं तिकडं पळायचा, गल्लीमध्ये हिंडायचा, फिरायचा. अरे बाप रे, दप्तर फेकून द्यायचा. विषय आडे कोणाचं भांडण घरलो घेऊन यायचा. शाळेतून मधूनच पळून यायचा, तिकडं सायकल खेळायला जायचा. आईचा खूप लाडका होता हा. काकांचा आणि मावशीचा खूप लाडका होता, त्याच्यावर लई जीव होता, दोघांपेक्षा खूप खूप हे होता तो. अच्छा. आणि मला सांगा, यांनी मला सांगितलेलं की तो सांगायचा मी शाळेला चाललोय आणि दुसरीकडेच फिरत बसायचं, हे खरं आहे का? फिरत बसायचा, दिवसभर फिरत बसायचा तो. शाळा त्यांनी continue केलीच नाही. तिसरीत? त्यांनी continue केलीच नाही शाळा. सांगायचं एक गल्लीत खेळायचं, आणि दुसऱ्या खूप गल्लीत. डांबरेस होता तो, पोरांमध्ये फिरायचं वगैरे, त्याला ते खूप येड मित्र होतं लई होते नुसतं. त्याला, इतके मित्र होते. मित्र वगैरे प्रेम अजून कमीला आपण बघतो, काय कमीला प्रेम. पुरींच्या मागे तर खूप हिंडायचा. पण हे नुसतं पुरींच्या- तसं काही नाही. जिथं गेली तिथं आहेच त्याची एक. एक सासतीच त्याला. काही वेळेस असं वाटत होतं त्याला तीच पोरगी घेऊन जावं काय. मी नाही बोलत आहे काही, तुझी काकू बोलतीये. मला हा परवापासून बोलू देत आता नाही. सांगितलेलं आहे त्याला, आम्हाला सुनबाई तुम्ही थोडीशी खेड्यातली शांत. किंवा मुंबईची पण घेऊन ये. काळी कोंबडी चट्ट्या पाट्याची, ऐश्वर्या, एका रट्ट्याची. ऐश्वर्या गायत्री एका मी रट्ट्याची. नाही. मला सांगायचं, तो बस स्टॉपला कशाला जातोस रे पवन? बस स्टॉपला कशाला जातोस? जरा कोणाला माहितीये का इथे पवन बस स्टॉपला कशासाठी जातो? बस स्टँडला मित्र असतात, मित्रांना भेटायला अच्छा जातो अच्छा अच्छा अच्छा, मी कुठे काय म्हणलं? झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज